वर्धेमध्ये लागलेल्या मोठ्या आर्ट अँड क्राफ्टच्या स्टॉल मध्ये गेलो. मला असं माहित पडलं काही तर सर्वात जास्त आयटम हाताने बनवलेले आहे. हॅलो नागपूर वर्धेकर, लाईफ इज स्टाईलच्या 128व्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. म्हणलं माया नवऱ्याला चला आपण पाहुणे आणि गेल्या बरोबरच रे बाबा असे एक नंबर कानातले दिसले. आनंदले ना मला हे कानातले तर खूपच जास्त आवडले होते आणि दुकानदारीने म्हणे इथं एडीच्या डायमंडच्या कानातले. मी म्हणलं मी फेमस झाल्यावरच वापरे आणि बाबा बांगड्यापासून तर कपड्यांपर्यंत एवढं खतरनाक होतं इथं. आणि तुम्ही बॅगच्या कलेक्शन कडे जा तर पुरी राजस्थान वालीच फील येऊन जाते. उंटाच्या आकाराचं काम म्हणजे ते पैसे जमा करायचं आणि मस्त असे क्यूट पाऊच छोटे आणि मग काय थोडस समोर जाऊन पाहिजे तर मस्त युनिक सलवार सूट होते. आणि ताईले म्हणलं थांब एखादी प्रमोशन करू दे मग देतो तुला घेऊन. ताई म्हणे मीच तुला घेऊन देतो. इथं तर घरात लागणाऱ्या गोष्टीपासून लहान लेकराले खेळायला न तुटणाऱ्या लाकडापासूनच्या गाड्या, घरात लागणारी प्रत्येक गोष्ट इथं अवेलेबल होती. मग आमचा फेवरेट आम्हाला दिसला क्लचरचा स्टॉल आणि हो तेच ते 101 चिमटे होते इथं. आणि लुबाडलं ना मग मी आनंद दिले 3-4 तर चांगले नवीन चिमटे घेतले आणि यायले म्हणलं हे ब्रासलेट घ्या तर हे म्हणे पोरीसारखं दिसते. मी नसतं घातलं का घरी आणून निवडण्यासाठी एवढा चांगला बेल्ट घेतला. आणि बाबा त्याच्याच अपोजिटले दिसलं हे क्लचचं दुकान. माझ्या हातातले हे 2 क्लच पाहिले का तुम्ही किती रिच लुक देत आहे. आणि एटीएम गिटीएम ठेवायला इथं मस्त लहान पर्स होते. आणि एवढं सगळं तुम्ही तुम्हाला एकाच पार्ट मध्ये दाखवू शकत नाही. माझ्या आयडीला फॉलो करून तुम्ही याचा पार्ट 2 नक्की पाहिजे. उद्या भेटू.